महसूल साप्ताहिक विशेष बुलेटिन. महापालिका नगरपालिका क्षेत्रांसाठी महसूल विभागाचा मोठा निर्णय. महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रातील नव्याने समाविष्ट गावांमध्ये 7-12 उतारे बंद करून नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सिंधी विस्थापितांना मोठा दिलासा. विशेष अभय योजना 2025 ला मुदतवाढ. राज्यातील अधिसूचित क्षेत्रातील सिंधी विस्थापितांच्या जमिनींचे शर्तभंग नियमित करून त्या फ्रीहोल्ड करण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या विशेष अभय योजनेला मुदतवाढ देण्यात आली असून 15 मे 2027 पर्यंत अर्ज करता येणार आहे. यामुळे मालकी हक्काचा प्रलंबित प्रश्न सुटणार आहे. कुटुंबातील वाटणीची मोजणी अवघ्या 200 रुपयात. राज्य शासनाने जमीन मोजणीचे नवे दरपत्रक जारी केले आहे. यानुसार कुटुंबातील वाटणीची मोजणी आता अवघ्या 200 रुपयात केली जाईल. तसेच नियमित मोजणी 90 दिवसात तर जलद मोजणी 30 दिवसात पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शासकीय जमिनीवर आता महाराष्ट्र शासनचे नाव. भोगवटादारांची नावे इतर हक्कात. शासकीय भाडेपट्ट्यावरील जमिनींच्या अधिकार अभिलेखात अचूक आणि अद्ययावत नोंदी घेण्यासाठी राज्यभरात महसूल विभागामार्फत विशेष मोहीम राबवली जाणार आहे. यामध्ये शासकीय जमिनीवर आता महाराष्ट्र शासनाचेच नाव असून भोगवटदारांची नावे हे इतर हक्कामध्ये समाविष्ट केली जाणार आहेत. पुढील 3 महिन्यांमध्ये सर्व शासकीय जमिनीची नोंदणी केली जाणार आहे. पुण्यातील स्वतंत्र प्रेस क्लबसाठी जमिनीचे हस्तांतरण पूर्ण. पुणे पत्रकार प्रतिष्ठान आणि श्रमिक पत्रकार संघाला स्वतंत्र प्रेस क्लबसाठी शासकीय जागेचे अधिकृत हस्तांतरण पूर्ण झाले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये न्यायव्यवस्थेचे बळकटीकरण. नवीन इमारतीसाठी 1.16 हेक्टर जमीन मंजूर. छत्रपती संभाजीनगरमधील न्यायव्यवस्थेची पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी गारखेडा येथील 1.16 हेक्टर जमीन औद्योगिक व कामगार न्यायालयाची नवीन इमारत आणि न्यायिक अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांसाठी मंजूर करण्यात आली आहे. चंद्रपूरच्या जिवटी तालुक्यातील 15 गावांना मिळणार हक्काचा 7-12. विशेष समिती गठीत. चंद्रपूरच्या जिवटी तालुक्यातील मोजणी न झालेल्या 15 गावांचे सीमांकन करण्यासाठी विशेष समिती गठीत करण्यात आली असून यामुळे नागरिकांना अनेक वर्षांनंतर हक्काचे सरकारी नकाशे आणि 7-12 उतारे मिळणार आहेत. गोमाता संवर्धन आणि भाविकांच्या सुविधेसाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला 3 हेक्टर जागा मंजूर. पंढरपूरला येणाऱ्या लाखो भाविकांच्या विविध सुविधांसाठी आणि गोमाता संवर्धनासाठी यमाई तलावालगतची 3 हेक्टरहून अधिक शासकीय जमीन विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला प्रदान करण्यास महसूल मंत्र्यांनी मान्यता दिली आहे. नागपूरच्या महा हाऊसिंग प्रकल्पाला गती द्या. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामठी तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजना प्रकल्पाचा आढावा घेतला असून गोरगरिबांच्या या घरांची कामे दर्जेदार आणि जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.